69वें धम्म चक्र प्रवर्तन दिवस के मौके पर दीक्षा भूमि पर देश विदेश से आने वाले सभी बौद्ध बांधवों को WH न्यूज की ओर से हार्दिक शुभकामनाएं। आज का दिन सिर्फ एक धर्म परिवर्तन नहीं है, बल्कि न्याय, समता और करुणा की एक नई क्रांति का प्रतीक है। महामानव विश्व रत्न परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर द्वारा दिखाया गया धम्म का मार्ग हम सभी के लिए प्रेरणा का स्रोत है। आइए इस ऐतिहासिक दिवस पर हम बौद्ध धम्म और संघ की शरण लेकर मानवता, शांति और बंधुत्व के मार्ग पर चलेंगे। देखते हैं ये छोटा सा विज्ञापन। क्या आपके मकान की छत टपक रही है? बारिश में हर बार यही परेशानी? अब और नहीं, IBL एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सॉल्यूशन। दीक्षा भूमि पर भीम सागर लौटा है, जहां वहां जय भीम का नारा गूंज रहा है। देखते हैं दीक्षा भूमि से सीधी खबर। जय भीम, नमो बुद्धाय। आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। कालच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात जे आहे पवित्र दीक्षा भूमीवर संपन्न झाला। 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस मोठा साजरा झाला आणि आज जे आहे 3 तारीख आहे आणि या दीक्षा मैदानावर मोठ्या प्रमाणात जे आहे पुस्तकांचे स्टॉल होते, पुस्तकांची विक्री झाली आणि त्याचप्रमाणे मोठमोठ्या जे आहे भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्यांचे कलाकार सुद्धा या ठिकाणी आले। मूर्त्या या ठिकाणी ठेवण्यात आल्या। नेमकं त्यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया की या मूर्त्याच्या विषयी। माझ्यासोबत कलाकार जे आहे, मूर्तिकार जे आहे, वानकडे साहेब आहेत। जय भीम। जय भीम। जय भीम। काय सांगाल साहेब, तुम्ही एवढ्या मोठ्या मूर्त्या घेऊन तुम्ही या दीक्षा मैदानात पोहोचलेले आहेत, कसा रिस्पॉन्स मिळाला जनतेचा? साहेब, हे आम्ही दीक्षाभूमीवर पहिल्यांदाच यावर्षी स्टॉल लावलं। अच्छा। याच्या आधी कधी लावलेलं नाही। तर कसा रिस्पॉन्स मिळेल याची आम्हाला थोडीशी भीतीच होती की एवढ्या मोठमोठ्या मूर्त्या आहेत, एवढ्या दुरून आणणं आणि इथे लोकांनी नाही घेतलं तर कसं होईल। तर कसं आहे, लोक इथे आले, बराचसा चांगलाच रिस्पॉन्स म्हणावा लागेल, कारण की आमच्याकडे जवळपास 100 पेक्षाही जास्त ऑर्डर आल्या। ऑर्डर आल्या तुम्हाला? हो। अच्छा। आणि कसं आहे, लोक आले, एवढ्या गर्दीत एवढा मोठा स्टॅच्यू घेऊन जाणं, कॅरी करणं अवघड असते। त्याच्यामुळे ऑर्डर झाल्या, बुकिंग झाल्या। आता फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर अदर स्टेट मधून, MP, UP, कर्नाटका, चेन्नई, दिल्ली या साईडचे बरेचसे कस्टमर जुडले आणि संपूर्ण भारतातच आपला म्हणजे इथून प्रचार प्रसार झाला। बरोबर। हे किती वर्षापासून तुम्ही हे? मी या क्षेत्रात साहेब 15 वर्षापासून काम करतो। बरं, 15 वर्षापासून। 15 वर्ष। हे जे मटेरियल आहे, जे आता मूर्त्यांचं मटेरियल, हे कशामध्ये सध्या आम्ही हे कॅरी करण्यासाठी सोपं गेलं पाहिजे, त्याच्यासाठी डेमो म्हणून आम्ही फक्त हे फायबरच आणलं। डेमो म्हणून हा इथे फायबर ठेवलेला आहे। फायबरच्या मूर्त्या आहेत, पण तसंच आम्ही सगळ्या मीडियात काम करतो। स्टोन मध्ये करतो, त्यानंतर मेटल मध्ये करतो आणि फायबर मध्ये करतो। अच्छा। तर म्हणजे अष्टधातू मध्ये पण? हो, मेटल मध्ये सगळं आलं। सगळं मेटल मध्ये सगळं आलं ते। एका मूर्तीची मिनिमम म्हणजे किंमत किती असते मग? साधारणतः फायबरची जर आपण पाहतो, समजा ही मूर्ती आहे तुमच्या मागे, बाबासाहेबांची, ही 6.5 पावणे 7 फूट येते। अच्छा। ही नवीन आम्ही क्रिएट केलेली आहे, बसलेली बाबासाहेबांची मूर्ती बनवलेली आहे तुम्ही? कारण की आतापर्यंत सगळे बाबासाहेबांचे उभेच पुतळे आहे। बाबासाहेबाला पण आराम दिला, खुर्चीवर बसवलं, तर बऱ्याचशा लोकांनी या म्हणजे मूर्तीला खूप पसंती दिली। बरोबर आहे। तर या मूर्तीची किंमत सांगायची झाली तर आम्ही जवळपास 1,60,000 रुपयापर्यंत घेतो, म्हणजे फायबर मध्ये। अच्छा, फायबर मध्ये। बाकीकडे याचे रूप म्हणजे रेट भरपूर आहेत, पण आपले जे समाजातील काही घटक आहेत असे खेड्यापाड्यात, त्यांची इच्छा आहे बाबासाहेबांचा बसवण्याची, पण ते मेटलचा घेऊ शकत नाही, तर त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि एकदम रिझनेबल प्राइस मध्ये। एवढी ही जर मूर्ती आपण मेटल मध्ये जर केली तर मग एवढी जर केली ना सर, तर कमीत कमी 18 ते 20 लाखापर्यंत होते। अच्छा, मेटलची। आणि ते कॅरी करण्यासाठी खूप अवघड जाते। आता याच्यामध्ये तुम्ही मिरवणुकीसाठी म्हणा किंवा इतर काही कार्यक्रम असले त्याच्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो। आणि आता आपण हे तथागतांची पण मूर्ती थोडस दाखवूया। या इकडे, या 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 या
हे बघू शकता आता तथागताची मूर्ती आहे, किती सुंदर अशी मूर्ती ही 5.5 बनवली. फुटाची मूर्ती आहे. अच्छा, ही मूर्ती 5.5 फुटाची आहे तथागताची. ही फक्त 70,000 रुपयाची. अच्छा, ही 70,000ची आहे. एवढीच मेटलची करतो म्हटलं तर जवळपास 5 ते 6 लाख रुपयाची मूर्ती होती. बरं, ह्या म्हणजे ह्या कलेचा काही तुम्ही म्हणजे काही कोर्स वगैरे केलाय काय, कसं का उपजतच सर माझं GD आर्ट MFA झालेलं आहे. अच्छा, MFA आहे. अरे वा वा, मास्टर केलेला आहे मी पोर्ट्रेट मध्ये, शिल्पकलेत. शिल्पकलेत. हो, मला व्यतिरिक्त आणखी काही तुमच्या कला? याच्या व्यतिरिक्त मी रिलीफ करतो, म्युरल करतो, पेंटिंग करतो, पण जास्त माझा भर बाबासाहेब आणि गौतम बुद्ध स्टॅच्यूवरच असते. अच्छा, स्टॅच्यूवर जास्त माझं सेलिंग याच आहे. अच्छा अच्छा, आणखी इकडे येऊ आपण, या ना इकडे या थोडं. हे बाबासाहेबांची तुम्ही, ही किती फुटाची मूर्ती आहे? ही 8 फुटाची मूर्ती आहे. ही 8 फुटाची? हो, 8 फुटाची उभा स्टॅच्यू आहे. हा फक्त 80,000 देतो आम्ही. अच्छा, या 8 फुटाचा म्हणजे फायबरचा तुम्ही 80,000? तुमचे नागपूरचे रेट भरपूर आहेत. नागपूरचे रेट मी पाहिले. 6 फुटाचा स्टॅच्यू जवळपास 1.5 लाख रुपयाचा मिळतो. बरोबर. 6 फुटाचा. आपण 8 फुटाचा फक्त. बरं, याची ह्या फायबरची लाईफ कशी आहे, किती आहे लाईफ? आता तुमच्या समोर आता थोड्या वेळ आधी हे पाऊस आला, पावसात पाण्याने पूर्ण ओलं झालेलं आहे. काहीच नाही फरक पडला पावसात. आता लोकांना फायबर बद्दल ऍक्च्युअली पूर्ण माहिती नाहीये, अर्धवट माहिती आहे की बा हे टिकत नाही, फार काळ राहत नाही, पावसात राहत नाही, आउटडोर मध्ये राहत नाही, याला सावलीतच ठेवावं लागते. हा लोकांचा असा गैरसमज आहे. अच्छा, पण याची लाईफही चांगली आहे. ज्या लोकांची म्हणजे कंडिशन अशी नाही आहे की ती पितळची किंवा मेटलची मूर्ती घेऊ शकते, त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे. बरोबर बरोबर, मस्त. की तुम्ही स्वस्तामध्ये तुम्हाला चांगला लॉंग लाईफ साठी राहणारा असा किती वर्ष अशी तरी याची म्हणजे खराब नाही होऊ शकत? हा सध्या फायबर म्हणजे आपल्या याच्यात येऊनच सध्या 20-25 वर्ष झाले. अच्छा. आणि मी जवळपास 15 ते 16 वर्षापासून याचं काम करतो, तर आतापर्यंत तर काही प्रॉब्लेम आला नाही. बरोबर. आता हे आणखी तुम्ही खूप सुंदर बाबासाहेबांची सुद्धा मूर्ती बनवलेली आहे. हे सुद्धा बसूनच अशी उभे राहा इकडे, हे बघू शकता तुम्ही, म्हणजे किती सुंदर अशी बाबासाहेबांची बसलेली यांनी बनवली आहे. मेटॅलिक ग्रे त्याच्यामधला. हा मेटॅलिक ग्रेचा आहे. हा पण कलर एकदम असा स्टोन सारखा वाटतो. स्टोन सारखा वाटतो, बिलकुल स्टोन सारखाच कलर आहे. नक्कीच. आणखी आमच्या इथे सर या मूर्तीसाठी आम्ही हा स्पेशल हे 2 मूर्त्या आहेत, आम्ही सेल्फी पॉइंट साठी ठेवले होते. अच्छा, सेल्फी पॉइंट साठी फोकस लावलेला होता. जवळपास म्हणजे सेल्फी भरपूर लोकांनी काढल्या, हजारो लोकांनी एवढे फोटोग्राफ काढले आणि प्रत्येक मूर्तीवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला. याच्यामुळे काय झालं, संपूर्ण भारतात याचा प्रचार झाला. नक्कीच नक्की आमच्या ऍडव्हर्टाइज, कारण तुम्ही खूपच सुंदर काम करता, म्हणजे मूर्ती निर्माण करणे आणि मूर्ती गावापर्यंत बसवणे. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीमधून तो विचार जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचण्याचं तुम्ही ते काम करत असता. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगून द्या आमच्या दर्शकांना, आणि कुठलं राहणं आहे काय आहे, त्यांना जर संपर्क तुमचा करायचा असेल आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा करू शकतात. सर्वप्रथम तर सर आपले खूप खूप आभार की आपण या कामाची दखल घेतली. बिलकुल. आणि माझं सांगायचं झालं तर मी अकोल्याचा आहे. अकोल्याला माझं वर्कशॉप आहे. अच्छा. तिथे आम्ही हे सगळे काम मूर्तींचे करतो. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9011878744 आणि द विशाल आर्ट या नावाने अकोल्यामध्ये माझं हे प्रसिद्ध आहे. बिलकुल. तुम्ही जर युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर कुठे सर्च केलं द विशाल आर्ट, तुम्हाला ते दिसेल. तर नक्कीच हे अकोल्याचे विशाल आर्टचे जे म्हणजे स्वतःच आर्टिस्ट आहे, कलाकार आहेत, ते विशाल वानखडे जी आहे. आणि उत्कृष्ट अशा त्यांनी बाबासाहेबांच्या अनेक अशा मूर्त्या बनवलेल्या आहे. आणि तुमच्या गावात जर तुम्हाला नक्कीच भगवान गौतम बुद्धाची किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर मूर्त बसवायची असेल, तुमच्याकडे बजेट तसा नसेल तर कमी बजेटमध्ये जर आहे विशाल भाऊ मूर्ती बनवून देतील. नक्की. मग विशाल भाऊचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे आम्ही खाली सुद्धा तुम्हाला स्क्रिप्टमध्ये तुम्हाला देत आहोत, त्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि नक्कीच, कारण आपण बघतोय की आपल्या समाजामधले जे काही कलाकार आहे अशा कलाकारांना खरं तर प्रोत्साहन दिलं पाहिजे. दुसऱ्यांच्या कलेंना तो ठीक आहे, ती कला आहे, पण पहिलं प्राधान्य जे आहे आपल्या कलाकारांना दिलं पाहिजे. आणि नक्कीच या विशाल भाऊंच्या ज्या मूर्त्या आहे, भव्य अशा मूर्त्या आहे, त्या तुम्ही नक्कीच तुमच्या गावामध्ये घेऊन जा. विशाल भाऊ सोबत कॉन्टॅक्ट सुद्धा करा. बघत रहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय. मित्रों, यह ऐसी भूमि है जो हमें ऊर्जा देती है, बंधुभाव सिखाती है, अन्याय के खिलाफ लड़ना सिखाती है. आप दीक्षा भूमि पर आए तो यहाँ से विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के विचार लेकर आपके गांव जाएंगे, यही आशा करता हूँ. देखते रहिए WH न्यूज, लाइक करें, सब्सक्राइब करें. हाँ, चैनल को धम्मदान
अवश्य करें और हमारे हाथ मजबूत करें। जय भीम, नमो बुद्धाय।